नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 177 भूतेश्वर तीर्थ महात्म्य। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय वाच। भूतेश्वर तत्व गच्छत सर्व तीर्थ शतनुत्तम दर्शनादेवे राजेंद्र यस्य पाप प्रणाशती। मनुष्य श्री मार्कंडेय दिले राजेंद्र त्यानंतर सर्व तीर्थात श्रेष्ठ भूतेश्वर तीर्थात जावे। त्याच्या केवळ दर्शनाने मनुष्याचे पाप नष्ट होते। कुंतीनंदन पूर्वी त्या स्थानी देवादिदेव श्री शंकराने शरीराला भस्माचे लेपन केले होते, त्यामुळे त्या स्थानाचे नाव भूतेश्वर झाले। मनुष्य ते तीर्थात पुष्प नक्षत्र अथवा विशेषतः जन्म नक्षत्रात तसेच अमावस्येला भूतेश्वर तीर्थात स्नान करून करोडो कुलांचा उद्धार करतो। राजा त्या तीर्थात जो भक्तीने अंगाला भस्मलेपन करतो त्याचे जे फल सांगितले आहे ते तुम्ही ऐका। शिवलयारूप जे शरीरात जितके भस्मकण लागले असतात तितके हजार वर्ष मनुष्य शिवलोकात पूजित होतो। प्राचीन ऋषींनी सांगितले सर्व शास्त्रात प्रशंसित असे भस्मस्नान सर्व स्नानात श्रेष्ठ मानले जाते। जो नित्य प्रतिदिनी 3 वेळा अग्नेय भस्मस्नान करतो त्याचे पाप नष्ट होते। हे भरत वंशोत्पन्न राजा, दिव्य स्नानापेक्षा वायव्य स्नान श्रेष्ठ आहे व वायव्य स्नानापेक्षा ब्राह्मस्नान उत्तम आहे। ब्राह्मस्नानापेक्षा वारुण स्नान उत्तम आहे आणि वारुण स्नानापेक्षा अग्नेय स्नान श्री ब्रह्मदेवाने श्रेष्ठ सांगितले असल्यामुळे मनुष्याने सर्व प्रकारात अग्नेय स्नान करावे। राजा युधिष्ठिर सांगितले श्रेष्ठ ऋषी अग्नेय वारुण ब्राह्मण वायव्य दिव्य स्नान कशा रूपात सांगितले ते मी ऐकू इच्छितो। मला खूप उत्सुकता आहे। श्री मार्कंडेय दिले भस्मस्नान म्हणजे अग्नेय स्नान आणि अवगाह्य स्नान म्हणजे वारुण्य स्नान होय। अपोहिष्टा या मंत्राने होणारे स्नान ब्राह्म स्नान, तर गोरज मुहूर्तावर केलेले स्नान वायव्य स्नान। पांडवश्रेष्ठ प्रात्यकाळी सूर्यदर्शन होताच केलेले स्नान गंगाजल स्नानासारखे असते। या स्नानाला 5वे दिव्य स्नान संबोधले आहे। भूतेश्वर तीर्थात सर्व प्रकारे स्नान करून सर्वेश्वर श्री शंकराचे पूजन करतो तो अंतर्बाह्य शुद्ध होतो। जे तीर्थात परमश्रेष्ठ सूक्ष्म अंत्येंद्रिय नित्यपदाचे ध्यान करतो ते निसंदेह धन्य आहेत। हे तीर्थ सर्व तीर्थात श्रेष्ठ आहे। या तीर्थास केवळ दर्शनाने मनुष्याचा पापक्ष होतो। तिथे स्नान करून भगवान श्री शंकराच्या पूजनाने राज्यप्राप्ती होते, जपाने सम्यक शुद्धी प्राप्त होते, तर ध्यानाने अनंत भाव प्राप्त होतो। ओम ज्योती स्वरूप अनादि मध्यरहित अव्यक्त सर्व जीवात स्थित सर्व योगेश्वर सर्व लोकेश्वर मोह शोकरहित श्रेष्ठ दान प्राप्त करण्यायोग्य अगम्य भगवान श्री शिवाच्या पूजनाने कल्याण होते। राजा त्या तीर्थात जो स्नान करतो तो अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो। मोक्षाची अपेक्षा करणारा मानव हे जाणत नाही। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील भूतेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 177 अध्याय पूर्ण झाला। रामकृष्ण हरी। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्ण हरी। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।